गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी सेंटेन्स आणि वर्ड्स बघणार आहोत की जे बोलताना इंग्लिशमध्ये जेव्हा आपल्याला ती सेंटेन्स किंवा वर्ड्स बोलण्याची वेळ येते त्यावेळेस आपल्याला खूप सारा विचार करावा लागतो. अशी सेंटेन्स आणि वर्ड्स बघणार आहोत, ते पण स्टेप बाय स्टेप. लेट स्टार्ट आवर टुडेज लेसन. पहिला वर्ड आहे आपला ॲटलिस्ट अ लिटल बीट. ॲटलिस्ट अ लिटल बीट याचा मराठीत काय अर्थ होतो? थोडा तरी. या अर्थाने ॲटलिस्ट अ लिटल बीटचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता तुम्ही याचे एक्झाम्पल बघा. थोडं तरी खाऊ दे. लेट मी ईट ॲटलिस्ट अ लिटल बीट. लेट मी ईट ॲटलिस्ट अ लिटल बीट. थोडं तरी घेऊ दे. लेट मी टेक ॲटलिस्ट अ लिटल बीट. लेट मी टेक ॲटलिस्ट अ लिटल बीट. थोडं तरी बघू दे. लेट मी सी ॲटलिस्ट अ लिटल बीट. लेट मी सी ॲटलिस्ट अ लिटल बीट. थोडं तरी हस. थोडं तरी हस. स्माइल ॲटलिस्ट अ लिटल बीट. स्माइल ॲटलिस्ट अ लिटल बीट. आता गाईज, तुम्ही ॲटलिस्ट अ लिटल बीट जेव्हा डेली यूजमध्ये थोडं तरी घेऊ दे, खाऊ दे असे वर्ड्स आल्यानंतर तुम्ही ही सेंटेन्स आता चांगल्या प्रकारे बनवू शकणार आहात. नेक्स्ट वर्ड आहे आपला नियर बाय. नियर बायचा मराठीत अर्थ होतो जवळपास किंवा आजूबाजूला. या अर्थाने याचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता याचे तुम्ही एक्झाम्पल्स बघा. आजूबाजूला एखादा पेट्रोल पंप आहे का? इज देअर एनी पेट्रोल पंप नियर बाय. इज देअर एनी पेट्रोल पंप नियर बाय. जवळपास एखादं हॉस्पिटल आहे का? इज देअर एनी हॉस्पिटल नियर बाय. इज देअर एनी हॉस्पिटल नियर बाय. जवळपास एखादं मेडिकल आहे का? इज देअर एनी मेडिकल नियर बाय. इज देअर एनी मेडिकल नियर बाय. आता तुम्हाला जवळपास किंवा आजूबाजूला काय आहे का असं म्हटल्यानंतर नियर बायचा यूज करायचा हे सुद्धा कळलं आहे आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता आपला नेक्स्ट वर्ड आहे बी वेअर इफ. बी वेअर इफ याचा मराठीत अर्थ होतो खबरदार. या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. हे यूज करताना तुम्हाला पहिल्यांदा बी वेअर इफ लिहायचं आहे आणि परत जे सेंटेन्स असेल ते ॲज इट इज सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे. याचे एक्झाम्पल बघा. खबरदार जर त्याला भेटलास तर. आपण अशा प्रकारचे सेंटेन्स नेहमीच बोलत असतो, पण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं त्यावेळेस मात्र प्रॉब्लेम येतो. आता आजपासून हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. खबरदार जर त्याला भेटलास तर. बी वेअर इफ यू मीट हिम. बी वेअर इफ यू मीट हिम. कसं सेंटेन्स बनवायचं तुमच्या लक्षात आलेलं असेल. खबरदार जर त्याला मारलं तर. बी वेअर इफ यू बीट हिम. बी वेअर इफ यू बीट हिम. आता बी वेअर इफ सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे. नेक्स्ट आहे स्केअर्ड ऑफ. स्केअर्ड ऑफचा मराठीत अर्थ होतो भीती वाटणे. या अर्थाने स्केअर्ड ऑफचा यूज करायचा आहे. आता जेव्हा तुम्ही स्केअर्ड ऑफ सेंटेन्समध्ये यूज करता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा आहे. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहायचा आहे, जे हेल्पिंग वर्ब असेल. परत लिहायचा आहे स्केअर्ड ऑफ. हेल्पिंग वर्बच्या नंतर स्केअर्ड ऑफ लिहायचा आहे. वर्बचा फोर्थ फॉर्म किंवा ऑब्जेक्ट लिहायचा आहे. जर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट लिहा, वर्ब असेल तर फोर्थ फॉर्म लिहा. क्लिअर? आता याचे एक्झाम्पल बघा. मला भूताची भीती वाटते. आय एम स्केअर्ड ऑफ घोस्ट्स. आय एम स्केअर्ड ऑफ घोस्ट्स. त्याला कुत्र्याची भीती वाटते. ही इज स्केअर्ड ऑफ डॉग्स. ही इज स्केअर्ड ऑफ डॉग्स. या किंवा इयस लागल्यानंतर त्याचा तो फोर्थ फॉर्म होतं. हे तुम्हाला माहीत असेल. नसेल तर तुम्ही वर्बचे जे फॉर्म्स आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याला अभ्यासाची भीती वाटते. ही इज स्केअर्ड ऑफ स्टडी. ही इज स्केअर्ड ऑफ स्टडी. आता तुम्ही स्केअर्ड ऑफ किंवा मला भीती वाटते असे सेंटेन्स बोलताना सुद्धा आता तुम्ही घाबरणार नाही. गाईज, तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल. इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुकवर फॉलो नसेल केलं तिथे सुद्धा फॉलो करा. आणि आपलं गुगल प्ले स्टोअरवरती जे ॲप आहे हॅस इंग्लिश विथ नेहा नावाचं, ते तुम्ही डाउनलोड नसेल केलं ते डाउनलोड करा. तिथे खूप सारे पेड कोर्सेस आहेत, ते घेऊन चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकू शकता. क्लिअर? नेक्स्ट आहे देअर वॉज नो नीड टू. देअर वॉज नो नीड टू म्हणजे काही करण्याची गरज नव्हती.
आता देअर वॉज नीड टू घेतल्यानंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे ते. क्लिअर? काही एक्झाम्पल बघा. काही गरज नव्हती त्याला बोलण्याची किंवा त्याला बोलण्याची काही गरज नव्हती. अलटून पालटून सेंटेन्स असू शकतं. ला इंग्लिश बघा काय होईल. देअर वॉज नो नीड टू टॉक टू हिम. देअर वॉज नो नीड टू टॉक टू हिम. काही गरज नव्हती मोबाईल विकत घेण्याची किंवा मोबाईल विकत घेण्याची काही गरज नव्हती. देअर वॉज नो नीड टू परचेस मोबाईल. देअर वॉज नो नीड टू परचेस मोबाईल. काही गरज नव्हती तिथे जाण्याची. देअर वॉज नो नीड टू गो देअर. देअर वॉज नो नीड टू गो देअर. आता इथे बघा आपण इथे वॉज घेतला आहे देअरच्या नंतर. जर हे सेंटेन्स जर प्रेझेंट मधला असेल तर तुम्ही देअरच्या नंतर वॉजच्या जागी इज किंवा आरचा तुम्ही यूज करू शकता. आता कसं, आता हे सेंटेन्स बघा. काही गरज नव्हती तिथे जाण्याची. काही गरज नाही तिथे जाण्याची. हे सेंटेन्स जर असं असतं तर तुम्ही इथे इजचा यूज केला असता. क्लिअर झालं तुम्हाला हे? आता तुम्ही अशी सेंटेन्स ही फटाफट बनवू शकणार आहात. नेक्स्ट आहे नो मॅच. नो मॅच म्हणजे माझ्यासारखा दुसरा कोणी नाही किंवा मला कुणाचाही तोड नाही. अशा प्रकारे नो मॅचचा तुम्हाला यूज करायचा आहे. नो मॅच जेव्हा तुम्ही सेंटेन्समध्ये यूज करता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा आहे. सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला हॅव किंवा हॅज किंवा हॅड लिहायचं आहे. प्लस नंतर शेवटीला नो मॅच लिहायचं आहे. क्लिअर? आता ह्याचे काही एक्झाम्पल बघा. माझ्यासारखा कोणी नाही किंवा माझ्या तोडीला कोणी नाही. आय हॅव नो मॅच. आय हॅव नो मॅच. तुझ्यासारखा कोणी नाही. यू हॅव नो मॅच. यू हॅव नो मॅच. जर तुम्हाला म्हणायचं असेल त्याच्यासारखा कोणी नव्हता तर सिंपल म्हणा ही हॅड नो मॅच. ही हॅड नो मॅच. क्लिअर झालं? आता अशी सेंटेन्स तुम्ही बनवू शकणार आहात. नेक्स्ट आहे ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट म्हणजे कोणत्याही किमतीत किंवा कोणत्याही किमतीवर या अर्थाने याचा यूज करायचा आहे. आता हे घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सेंटेन्स ज्या टेन्सचं सेंटेन्स असेल ते सेंटेन्स तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे. त्याच्यानंतर शेवटीला ॲट एनी कॉस्ट लिहायचं आहे. क्लिअर? काही एक्झाम्पल बघा. कोणत्याही किमतीत मी तिथे जाईन किंवा कोणत्याही किमतीवर मी तिथे जाईन म्हणजे काही झालं तरी. अशा प्रकारे आय विल गो देअर ॲट एनी कॉस्ट. आय विल गो देअर ॲट एनी कॉस्ट. कोणत्याही किमतीत मी त्याला बोलणार. कोणत्याही किमतीत मी त्याला बोलणार. आय विल टॉक टू हिम ॲट एनी कॉस्ट. आय विल टॉक टू हिम ॲट एनी कॉस्ट. कोणत्याही किमतीत तुला पास व्हायचंय किंवा कोणत्याही किमतीवर तुला पास व्हायचंय. यू हॅव टू पास ॲट एनी कॉस्ट. यू हॅव टू पास ॲट एनी कॉस्ट. क्लिअर झालं? आता जर कधी सेंटेन्स अशी बोलण्याची वेळ आली की काही कोणत्याही किमतीवर तुला हे केलं पाहिजे त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की ॲट एनी कॉस्टचा इथे यूज करायचा आहे. क्लिअर झालं? नेक्स्ट नथिंग टू डू विथ. नथिंग टू डू विथ म्हणजे काय याचा अर्थ? काही संबंध नाही. या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. माझा तुझ्याशी काही संबंध नाही. आय हॅव नथिंग टू डू विथ यू. आय हॅव नथिंग टू डू विथ यू म्हणजे माझा तुझ्याशी काही संबंध नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. त्याचा त्या चोरीशी काही संबंध नाही. ही हॅज नथिंग टू डू विथ दॅट रॉबरी. ही हॅज नथिंग टू डू विथ दॅट रॉबरी. आय होप तुम्हाला नथिंग टू डू म्हणजे काय आणि त्याचं यूज कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलेलं आहे. क्लिअर? नेक्स्ट आहे आपलं म्हणजे कांट हेल्प म्हणजे एखादी गोष्ट केल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. म्हणजे एखादी गोष्ट केल्याशिवाय या अर्थाने कांट हेल्पचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता याचं एक्झाम्पल बघा म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. मी मोबाईल बघितल्याशिवाय राहू शकत नाही. आय कांट हेल्प युजिंग मोबाईल. आय कांट हेल्प युजिंग मोबाईल. आय कांट हेल्प युजिंग मोबाईल. मी हसल्याशिवाय राहू शकत नाही. आय कांट हेल्प लाफिंग. आय कांट हेल्प लाफिंग. मी त्याला बोलल्याशिवाय राहू शकत नाही. आय कांट हेल्प टॉकिंग टू हिम. आय कांट हेल्प टॉकिंग टू हिम
म्हणजे मी स्वतःला ही गोष्ट केल्याशिवाय आवरू शकत नाही, अशा प्रकारचा याचा थोडाफार मिनिंग निघतो. अशा मिनिंगचे जे सेंटेन्स आली तर तुम्हाला कांट हेल्पचा यूज करायचा आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे आपलं नो मॅटर वॉट. नो मॅटर वॉट म्हणजे काही झालं तरी. आता नो मॅटर वॉट जेव्हा तुम्ही यूज करता त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला नो मॅटर वॉट लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर सेंटेन्स, ज्याही टेन्सचं सेंटेन्स असेल ते सेंटेन्स तुम्हाला तिथे ॲज इट इज लिहायचं आहे. आता याचे एक्झाम्पल बघा. काही झालं तरी मी माफी मागणार नाही. नो मॅटर वॉट आय विल नॉट ॲपॉलोजाइज. नो मॅटर वॉट आय विल नॉट ॲपॉलोजाइज. काही झालं तरी मी त्याची साथ देईन. नो मॅटर वॉट आय विल स्टँड बाय हिम. नो मॅटर वॉट आय विल स्टँड बाय हिम. काही झालं तरी मी तिथे जाणार नाही. नो मॅटर वॉट आय विल नॉट गो देअर. नो मॅटर वॉट आय विल नॉट गो देअर. अशा प्रकारे तुम्हाला नो मॅटर वॉटचा यूज करायचा आहे. आय होप गाईज तुम्हाला ही सगळी सेंटेन्स आणि वर्ड्स आवडली असणार आहेत. ही ॲडव्हान्स स्ट्रक्चर आहे, तुम्हाला नक्कीच युजफुल ठरणार आहे तुमच्या डेली यूजमध्ये किंवा डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये. तेव्हा हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा.